आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत ST MH 40 N 9212 व स्कॉर्पिओ KA 48 M 0675 अपघात सुदैवाने जीवितहानी टळली। मिरज शहरातील शास्त्री चौक चांद कॉलनी समोर रविवारी दुपारी ST बस आणि स्कॉर्पिओ यांच्यात अपघात झाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार शेडशाळी येथून मिरज ST स्टँडकडे येत असलेली ST बस शास्त्री चौकाजवळ पोहोचली असता अचानक एक दुचाकी चालक समोर आला, त्यामुळे बस चालकाने तात्काळ ब्रेक लावला। त्याचवेळी मागून येणारी कर्नाटक क्रमांकाची स्कॉर्पिओ KA 48 M 0675 बसला MH 40 N 9212 जोरात धडकली। या धडकेत बस आणि स्कॉर्पिओचे किरकोळ नुकसान झाले। अपघातानंतर काही काळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती। घटनेची माहिती मिळताच जनस्वराज्य पक्षाचे सादिक पठाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी मिरज शहर वाहतूक विभागाशी संपर्क साधून पोलीस येईपर्यंत स्वतः वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली। दरम्यान ST चालक आणि स्कॉर्पिओ चालक यांच्यात किरकोळ वाद निर्माण झाला होता। पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद शांत केला। मिरज शहर पोलीस ठाण्याचे सुरेश वाघमारे, योगेश विटेकरी तसेच वाहतूक शाखेचे सतीश कोळी, दत्तात्रय जाधव, संदीप शिंदे व पांडुरंग महात्मे यांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक पूर्ववत केली। सादिक पठाण हे समाजासाठी तत्परतेने काम करणारे पोलीस मित्र म्हणून परिसरात ओळखले जातात। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।